अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय। शेतातून काढलेला कांदा पावसामुळे भिजलाय। काढणीला आलेल्या कांद्याचं देखील नुकसान झालंय। अवकाळीच्या नुकसानीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडले। दरम्यान अहिल्यानगरमधल्या कापूरवाडी इथल्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। मागील 5-6 दिवसापासून राज्यातील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण आहे। अशात अहिल्यानगरमध्ये देखील 5-6 दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणात काल रात्री पावसाला सुरुवात झाली। पहाटे जवळपास अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला, त्यामुळं शेतामध्ये काही प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं आणि यामध्ये प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। कांदा जो पूर्ण बाहेर पडलेला आहे, शेतकऱ्यांच्या शेतात आहे असा कांदा भिजलेला आहे, तर उभा कांदा देखील भिजला आहे आणि त्याचं देखील नुकसान झालेलं आहे। आपल्या सोबत या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात की नेमकं रात्रीच्या पावसामुळे काय नुकसान झालेलं आहे। रात्रीच्या पावसामुळं रात्री 3 वाजता आला, माहिती नाही। नंतर 4 वाजता माहिती झालं, कांदे भिजलेले दिसले। मग उजूक आलो, 6ला उजूक पाऊस झाला। मग ते कांदे समजे पावसात तरंगले। साधारण तुमचा या ठिकाणी किती कांदा हा काढलेला आहे आणि त्याचं आता काय नुकसान होणार आहे, किती नुकसान होईल, किती कांदा आहे तुमचा? आता ह्यो कांदा बदला झाला, याचा 6,000चा बाजार आज आम्हाला 2,000 नाही भेटणार। त्यामुळे शेतकरी या रात्री झालेल्या पावसामुळे अडचणीत सापडलाय। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।